तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुमचं जर पीएफचं अकाउंट आहे, तुम्ही जर औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करता, कुठल्या कंपनीमध्ये काम करताय आणि तिथे जर तुमचा पीएफ कटत असेल तर तुमच्याकडे पीएफचं अकाउंट असते. म्हणजे एक यूएन नंबर असतो, जो तुमचा युजर आयडी असतो आणि एक पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायला लागतो, म्हणजे बनवायला लागतो. आता तो जर पासवर्ड तुमच्याकडनं विसरला असेल तर त्याला तुम्ही चेंज कसं करू शकता, कसं फॉरगेट करू शकता, ही संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर जर तुम्हाला पीएफचा पासवर्ड चेंज करायचा असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, इथे तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं EPFO, पहिलीच वेबसाईट भेटेल. या प्रकारचा त्याचा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळतो. इथे याचे सर्व्हिसेसवर आणि इथे फॉर एम्प्लॉईज इथे क्लिक करायचं आहे. आता खाली आल्यानंतर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला जे सर्व्हिसेस मिळतात फॉर एम्प्लॉईजच्या, त्यामध्ये तुम्हाला सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे 2 नंबरचं, मेंबर UN ऑनलाईन सर्व्हिसेस, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतोय पूर्ण. याचे शॉर्टकट वेबसाईट सुद्धा असते. तुम्ही मेंबर होम जरी सर्च केलं तरी तुम्हाला हे समोर येणारं पेज भेटून जाईल या पद्धतीचं. आता इथे आल्यानंतर पॉपअपला क्लोज करून टाका, ओके करून, आणि इथे खाली एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे, फॉरगेट पासवर्ड. आता या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे UN नंबरचं जे ऑप्शन आहे, इथे तुम्हाला 12 अंकाचा UN नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा व्यवस्थितपणे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता या प्रकारची विंडो समोर येणार तुमच्या. इथे तुमचं नाव जे काही आधारवरती दिलेलं आहे तेच नाव इथे टाकायचं आहे. कुठल्याही प्रकारचे स्पेलिंगमध्ये मिस्टेक करायची नाहीये. आधार कार्ड समोर ठेवा आणि नेम या ऑप्शनमध्ये आधारवर दिलेलं संपूर्ण नाव, डेट ऑफ बर्थच्या ऑप्शनमध्ये डेट ऑफ बर्थ जी आधार कार्डवरती असेल ती, आणि खाली जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल आणि किंवा फिमेल. तर आता आपण इथे माहिती भरून घेऊया. नंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे खाली आल्यानंतर वरती दिलेला कॅप्चा एंटर करायचा आहे. त्यानंतर आधारचा नंबर एंटर करायचा आहे. जो 12 अंकाचा आधार नंबर असतो तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. त्यानंतर खाली कन्सेंटचा एक ऑप्शन मिळेल, त्यावरती टिक मार्क करायची आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे खाली यायचं आहे. तुमच्या डिटेल्स आता इथे व्हॅलिडेट झालेले आहे आणि आता इथे आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एक चेकमार्क येईल, कन्सेंट येईल, तिथे क्लिक करायचं आहे आणि गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. थोडंसं खाली यायचं आहे, OTP टाकण्याचं ऑप्शन तुम्हाला मिळेल. सर्वात पहिले वरती दिलेला कॅप्चा टाकायचा आहे आणि त्याच्याच खाली एंटर OTPचं ऑप्शन आहे, त्यामध्ये OTP एंटर करायचा आहे जो 6 अंकाचा असेल. OTP आणि कॅप्चा टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला पासवर्ड बदलण्याचे ऑप्शन येतील, तर खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे बघा न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड याचं तुम्हाला ऑप्शन मिळेल. तुम्ही या प्रकारचा पासवर्ड ठेवू शकता. कॉम्बिनेशन असायला पाहिजे, लोअर केस, अपर केस, स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर्स. जो वरती पासवर्ड दिलाय तोच खाली टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. या प्रकारची विंडो तुमच्या समोर येईल. पासवर्ड चेंज सक्सेसफुली. लॉग इन बटनावरती क्लिक करून तुम्ही पुन्हा लॉग इन करून तुमची प्रोफाईल बघू शकता. दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.